आठ डोळे बंद, मन शांत. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। ॐ नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवातुजि गणेषु सकलार्थमति प्रकाशु गुणे निवृत्तिदासु अवधारी जोगी। ओम शांति शांति शांति। ही ज्ञानेश्वरांनी दिलेली प्रार्थना लता मंगेशकरच्या आवाजामध्ये शब्दबद्ध स्वरबद्ध झालेली आहे. त्यांचं कालच निधन झालेलं आहे, तर त्यांना आपण 1 मिनिट शांत राहून श्रद्धांजली वाहूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम। धन्यवाद। आता आपण 22वा श्लोक म्हणूया. तुमच्याकडे पुस्तक असेल तर उघडा. यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. या श्लोकाचा अर्थ आहे, परमात्मा प्राप्ती रूप तो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानत नाही. म्हणजे हा जो आत्मावस्थेला पोहोचलेला, आत्मरूपाला पोहोचलेला जो काही साधक आहे, तर त्याचे गुण सांगितलेले आहे, त्याची लक्षणं सांगितलेली आहे. आणि परमात्मा प्राप्तिरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. मग मेरुपासुनी थोरे देह दुःखाचे निडोंगरे दाटिलो पापडी भरे चित्तन दटे काशस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखी पौडलिया
चेवोची नये ऐसे आपण पारिगो निठाये मग देहाची वासून पाहे माणिकची सुख होऊन जाये म्हणून विसरे. माऊली म्हणते की जो आत्मस्वरूपामध्ये विलीन झालेला आहे त्याला मेरू पर्वता एवढे मोठे दुःख सुद्धा त्याच्या अंगावर आले तरी तो विचलित होत नाही, चित्त दडपलं जात नाही. किंवा शस्त्राने जरी त्याच्या शरीराचा छेद केला किंवा अग्नीमध्ये तो पडला, म्हणजे कुठल्याही संकटामध्ये तो आला तरी महासुखात गाढ झोपलेल्या त्याच्या चित्ताला जाग येत नाही. म्हणजे ते चित्त आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे ते विचलित होत नाही. अशा प्रकारे योगाचे चित्त आत्मस्वरूपात प्रविष्ट झाले म्हणजे मग देह महात्म्य जे आहे किंवा देहाशी तादात्म्यता तो पावत नाही. त्याला अलौकिक आत्मसुख लाभल्यामुळे तो देहाच्या सुखदुःखाची काळजी करत नाही किंवा त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव नसते. 23वा श्लोक. तं विद्या दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. आपण सगळ्या योग शिक्षकांच्या साठी हा श्लोक महत्वाचा आहे का तुम्ही सांगतो. जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे तसे ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. आपल्याला गीतेमधल्या 2 व्याख्या माहिती आहेत. योग कर्मसु कौशलम आणि समत्वम योग उच्यते. इथे या अध्यायामध्ये या श्लोकामध्ये 23व्या श्लोकामध्ये आणखी एक त्यांनी व्याख्या दिलेली आहे की तम विद्या दुःख संयोग, म्हणजे दुःखाचा आपल्या जीवनामध्ये संयोग झालेला आहे तो संयोग दूर करणे म्हणजे योग, अशी ही व्याख्या थोडक्यात दिलेली आहे. जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जयालावी ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे देखिले तरी अंगे होई वेदगा. आता इथं मॅडमने सांगितलं सुखाचा दुःखाचा संयोगाशी विरोध. आपल्याला अविरती माहिती आहे. रतीला त्यांनी 2 निगेटिव्हिटी लावलेल्या आहेत म्हणून अविरती केलेला आहे. तसं इथं दुःखाच्या संयोगाचा वियोग, वियोग आहे तो दुःखाचा संयोग. दुःख तुम्हाला झालं तर त्यापासून दूर जाणे, दुःखापासून दूर जाणे म्हणजे योग होय. तर माऊली काय म्हणते आहे की ज्या आत्मसुखाची आवडी झालेले मन संसाराच्या तोंडात पूर्वी अडकलेलं असतं. मन जे आहे त्याला जर आत्मसुखाची जाणीव झाली तर त्या संसार सुखाच्या याच्यामध्ये किंवा तिथले जे काही मन त्याचं जे आहे वासनेचं विस्मरण त्याला होतं आणि मग जे सुख योगाची सौभाग्य शोभा संतोषाची राज्य संपत्ती आहे, ज्या सुखाकरता ज्ञानाची जाणीव उपयुक्त ठरते, म्हणजे इथं त्याला आत्मज्ञान त्याची जाणीव झालेली आहे आणि त्यालाच त्यांनी सौभाग्य शोभा, योगाचे सौभाग्य शोभा असं म्हटलेलं आहे. ते सुख योगाचा अभ्यास करून मूर्तिमंत पाहिजे आणि असं दिसू लागल्यावर तो पाहणारा तद्रूपच होऊन जातो. इथं माऊलींनी सुख जे काही आहे ते सुख कसलं आहे तर देहाचं सुख नाही
देहाभिमान नाही तर आत्माभिमान किंवा आत्मवृत्ती तयार होणे, देहवृत्ती जाणे. 24वा श्लोक. संकल्प प्रभवान कामास त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः. पण की पुढे कसा असतो ते बघूया. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून परी योगू बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे हा विषयांते निमानिया ऐके इंद्रिये नेमाचिया धारणी देके तरी ये घालून मुके जीवितवासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी सुखे भुविची यादवळारी बुद्धी नांदे. आता इथं माऊली म्हणते आहे की योग हा फार सोपा आहे. त्याच्यासाठी त्यांनी संकल्प जेव्हा आपण करतो, संकल्प करतो म्हणजे आपण मनामध्ये काहीतरी इच्छा वासना आपली असते आणि त्या पूर्ण करण्याचा संकल्प आपण इथे करतो. म्हणून माऊलीने चांगली उपमा दिलेली आहे. संकल्पाचा पुत्र शोक, म्हणजे संकल्पाचा जो पुत्र आहे म्हणजे वासना, त्या मारून टाकायचं. म्हणजे म्हणून त्याला पुत्र शोक असं माऊली म्हणते आहे की बाबा अर्जुना, हा योग तुला अवघड वाटतोय, परंतु तो अत्यंत सोपा आहे. मात्र संकल्पाचे पुत्र म्हणजे काय आहे, काम क्रोध अधिक ज्या काही वासना आपल्या आहेत, षड्रिपू ज्याला आपण म्हटलेलं आहे, त्यांचा संहार करून संकल्पाला पुत्र शोकाचे दुःख होईल. संकल्पाला पुत्र शोकाचं दुःख होईल. संकल्पाचं पुत्र कोण, तर आपल्या वासना. तर त्याला मारून टाकलं तर हा संकल्प पंचविषय ठार झाल्याचं ऐकेल आणि इंद्रियावर नियमन झाल्याचे त्याच्या दृष्टीस पडेल, तेव्हा तो आपली छाती फोडून प्राण त्याग करील. संकल्पाला जेव्हा कळेल की आपल्या वासना गेलेल्या आहेत, मग तो आपल्या शरीरातून बाहेर म्हणजे वासना सगळ्या बाहेर निघून जातील. आणि मग अशा तऱ्हेने मनाला वैराग्य प्राप्त झालं तर संकल्पाची ये-जा संपेल. आपल्याला उपनिषद वाचन करत असताना सुद्धा हे आपण बघितलं होतं की संकल्प एकदा आले, मनात वासना आल्या, अहंकार आला की परत सगळं येणे माझ्या मागल्या किंवा पहिले पाढे पंचावन्न असं सुरू होतं. म्हणून संकल्पाची ये-जा संपली पाहिजे. म्हणजे कुठलाही संकल्प आपल्या मनामध्ये नको. संकल्प नाही तर वासना नाही, वासना नाही तर कुठल्याही इच्छा नाही, आणि आपलं चित्त मन आत्मबुद्धीशी, देहबुद्धी विसरून आत्मबुद्धीशी एकरूप होईल आणि बुद्धी मोठ्या सौख्याने धैर्याच्या राजवाड्यात नांदू लागते. त्यांनी धैर्याचा राजवाडा असं म्हटलेला आहे की धीर केव्हा येईल आपल्याला, की जेव्हा आपले सगळे संकल्प निघून गेलेले आहेत तेव्हा. 25 आणि 26 दोन्ही एकत्र वाचतो. शनै शनै रूपरमे बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्येतत् आत्मन्येव वशं नयेत्. क्रमाक्रमाने आता योगाचा अभ्यास आपल्याला माहिती आहे की ती अनेक जन्माची साधना आहे, म्हणजेच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. तर क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे. तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. यतो यतो निश्चयती, हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने
संसारात भटकत असते त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. बुद्धी धैर्या होय वसवटा, मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे नठके तरी सोपारी आणिक एके. आता नियमची हा एकला, जीवे करावा आपुला, जैसा हृद निश्चयाची या बोला, बाहेरानो हे. जरी ये तुले चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी भालावे मोकलुनी. मग मोकलिले जेथ जाईल, तेथुनी नियमची घेऊन येईल, ऐसे सैर्याची होईल सावियाची. आता इथं माऊली म्हणते की योगासाठी एकाग्रता असणं म्हणजे संकल्पाचा त्याग करणं महत्वाचं आहे. मग संकल्पाचा त्याग केला तर मागे म्हटलं पण की धैर्याच्या राजवाड्यात आपण राहणार आहोत. मग बुद्धीला जर धैर्याचा आधार मिळाला तर ती मनाला अनुभवाच्या मार्गाने इकडे तिकडे भटकत आहे त्याला हळूहळू बाहेर घालून अखेर परमात्मा मंदिरामध्ये आणून बसले. म्हणजे इकडं तिकडे त्याला भटकू देणार नाही. संकल्पाचा त्याग करून परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते. मग कशी बघितलं बघ, हे अर्जुना तू लक्षात घे की संकल्पाचा त्याग कर. आणि मग हा जर तुला जमत नसेल तर दुसरा आणखीन एक सोपा मार्ग सांगतो. तिथे या सोप्या मार्गाला त्यांनी नियम लावून घे, मनाला नियम लावून घे. ते माऊली म्हणते की अर्जुना अशा प्रकारे मनापासून निग्रह आपला असा करावा की ज्या योगाने केलेल्या निग्रहाबाहेर, निग्रहाच्या निश्चयाच्या बाहेर आपले पाऊल पडता कामा नये. एक सीमारेषेत राखून घे की या सीमारेषेच्या बाहेर मन बाहेर जाणार नाही, म्हणजे धारणा करायची. जर एवढ्या निग्रहाच्या निश्चयाने चित्त स्थिर झालं तर ठीक, पण जर मन स्थिर झालं नाही तर त्याला जिथं जायचं आहे तिथं जाऊ द्या. आणि मग या स्वैरपणे भटकणाऱ्या मनाला निग्रह करून परत आणावे. असे पुष्कळ वेळा घडले तर त्या मनाला सुद्धा एक सवय लागेल की बाहेर गेलो. जसं धारणेमध्ये आपण जे उदाहरण घेतलेलं आहे तसंच उदाहरण त्यांनी इथं दिलेलं आहे की लहान मूल आईच्या त्याच्या टप्प्यातनं आई बाहेर जाणार नाही असं बघतो. आई जोपर्यंत त्याला दिसते तोपर्यंत तो स्थिर असतो. त्यासारखंच या मनाला इकडं तिकडे भटकलं तरी तोला परत आणण्यासाठी नियम करून घ्या. आणि तो परत आला म्हणजे मन परत आलं तर आत्मस्वरूपाशी एकरूप सहज होईल. 27वा प्रशांत मनसं येनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांत रजसं ब्रह्मभूतं कल्मषम्. कारण ह्याचं व्हायचं कारण तो परमात्मा सतत पुन्हा आपल्या मनाला स्थिर करत असतो. तर ह्याचं कारण त्याचं मन पूर्ण शांत आहे, जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण जो आहे तो शांत झालेला आहे. अशा सच्चिदानंद घन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम असा आनंद मिळतो. पाठी के तुले निये वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे तया ते देखुनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल
आणि ऐक्यते जे उडेल त्रैलोक्य हे. आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजैविरे, ते गगनासिका भरे विश्व जैसे. तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आघवे होये, ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. तर मन शांत झाल्यावर म्हणजे मनाच्या वृत्ती शून्य झाल्यावर रजोगुण नाहीसे झाले की योग्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाल्याचं सुख मिळतं. तर हे वर्णन करताना माऊली म्हणते की निग्रहाचा अभ्यास केल्यानंतर स्थिरपणाच्या साह्याने तो आपोआप आत्मस्वरूपाजवळ येऊन राहील. मग त्या आत्मस्वरूपाला पाहून ते आत्मरूप होऊन जाईल. तेथे द्वैताचा अद्वैत होईल, द्वैत संपूर्ण अद्वैत सुरू होईल. म्हणजेच आत्मा आणि परमात्माचं मिलन तिथं होऊन जाईल आणि ऐक्याच्या प्रभावाने सर्व त्रैलोक्य प्रकाशित होईल. आत्म्याशी तुम्ही एकरूप झाला परमात्म्याशी, सगळं त्रैलोक्य प्रकाशित होईल. म्हणजे ज्ञान तुम्हाला होऊन जाईल. आकाशात मेघाचे पटल आकाशावर भिन्न भासतात. जेव्हा तुम्ही अपराच्छादित आकाशाकडे बघतात, आकाश वेगळं आणि नभ वेगळं म्हणजे ढग वेगळे असं वाटतात. तर आकाशातले मेघाचे पटल आकाशातून भिन्न भासते आणि त्याचे अस्तित्व आपणास जाणवते. पण जेव्हा ते ढगाचं पटल दूर निघून जातं तेव्हा सगळीकडे आकाशच दिसतं. सर्वव्यापी आकाशच तेव्हा उरतं. त्याप्रमाणे अभ्यास योगाने चित्त आत्मस्वरूपात लयाला जाते आणि हे सारे विश्व ब्रह्मस्वरूपी बनते. म्हणजे इथे उपमा दिलेली आहे, आकाशात ढग असेल तर ढग आणि आकाश वेगळे वाटतात, पण एकदा ढग निघून गेले तर फक्त आकाश दिसतं. तसं इथं मनातले संकल्प निघून गेले तर तो विश्व ब्रह्मस्वरूपी होतो किंवा आत्मा परमात्म्याचं मिलन होतं. 28वा युञ्जन्नेव सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम् अत्यंतं सुखमश्नुते. तो योगी, तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. या सोपिया योग स्थिती उकलू देखिला गाभती भोवती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. ते सुखाचे निसांगाते आले परब्रह्मा आतवते. तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे तैसे होयतिये मेळी. मग सामरस्याची या रावुळी महासुखाची दिवाळी जगीसे दिसे. ऐसे आपुले पायवरी चालिजे आपुले पाठीवरी. हे पार्था नागवे तरी आनैके. पुढं माऊली म्हणते की मन पापरहित झालं, परमात्म्याशी एकरूप झालं, तेव्हा त्यांनी संकल्पाला संपत्ती म्हटलेलं आहे. की अर्जुना, संकल्पाच्या म्हणजे विषय वासनेचा संपत्तीचा त्याग करून पुष्कळ साधकांनी सोप्या योगनिष्ठेने आत्मप्राप्तीचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही संकल्पाचा त्याग केला की आत्मसुख तुम्हाला सहज मिळणार आहे. तो साधक सुखाच्या संगतीने सुलभ उपायाच्या साह्याने परब्रह्म स्वरूपामध्ये मिसळून जातो. ज्याप्रमाणे मीठ पाण्यामध्ये मिसळलं जातो, मीठ पाण्याची एकरूप होतं, तसं तो साधक ब्रह्मरूपाशी एकरूप होऊन जातो. त्याचे मन परब्रह्माशी एकरूप झाल्यावर समरसतेच्या राजवाड्यात सर्व जगासह सुखाची दिवाळी होते.
दिवाळी एवढा उत्साह आनंद त्याला तिथं मिळतो. आणि मग परब्रह्माशी मिलन म्हणजेच आपल्या पायाने उलट आपल्या मूळ स्वरूपाकडे जाणे, पाठीवर पाय ठेवणे, अशा प्रकारे वर्णन इथं माऊली करते की एकदा तुम्ही आत्मस्वरूपाशी एक झालात तर तिथनं परत येऊ शकणार नाही. असा हा अद्वैत प्रकार आहे. चित्तस्थैर्याचा हाही मार्ग तुला साधत नसेल तर दुसरे साधन ऐक. म्हणजे इथं जसं पतंजलींनी वा वा करून असे बरेच दिलेले आहेत, तसेच प्रकारचं तुला एक नाही जमवत तर दुसरं नाही जमवत तर तिसरं, परत आणखीन एक सोपा उपाय माऊली म्हणजे भगवान सांगतायत, माऊली त्याचं विवेचन करते. 29 आणि 30. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. त्याचा आत्मा सर्व व्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थितीरूप योगाने युक्त असून तो सर्वांना समभावाने पाहणारा आहे. असा योगी आत्मा सर्व प्राणीमात्र स्थित आणि सर्व प्राणीमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो. जो पुरुष सर्व सर्वांचा आत्मा असलेल्या मला म्हणजे वासुदेवाला व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना माझं वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा तीर अमुजिया कणवा, परी न पुरोजी स्वभावा मनाजिया. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो मणी तरी न सापडे. नाही सॉरी चुकीचं. तरी मी तव सकळ देही असे एक विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळसे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी खेपे एतुले होवा वेगा. एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूताचे अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र रो. मग तो एक हामिया बोलता दिसत सेवाया, एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू दैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. जसा उदकाचे आयुष्ये रसे, कागगनाचे निमाने अवकाशू, तैसा माझे न रूपे रूपसू पुरुषू दोघा. तर इथं योगी जो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे त्याला माऊली म्हणते की मी सर्व देहात आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे. भगवान जेव्हा म्हणतायत की सगळीकडे मी आहे, माझ्यात सगळेजण आहेत आणि मी सगळ्यांमध्ये आहे, तसंच माझ्या ठिकाणी सर्व विश्व सामावलेलं आहे. अशा प्रकारे एकत्र येऊन विश्व आणि आपण परस्परात मिसळून गेलो आहोत. या मिश्रणातून बुद्धीला सत्य परमात्मा कळेल एवढेच बुद्धीने ग्रहण केले पाहिजे. खरोखरच अर्जुनाला भगवान म्हणत आहे की जे पुरुष ऐक्य भावनेने सर्व प्राणी मात्रामध्ये परमेश्वराचा अंश आहे असे समजून मला भजतो,
प्राणी मात्राचा दिखाऊ भेदाने, म्हणजे तो सगळ्या प्राणी मात्रांना आपल्यासारखंच समजतो. त्याच्याकडे जे काही चैतन्य आहे तेच माझ्याकडे आहे असं स्मरण करून किंवा असं समजून जो मला भजतो त्याचं वेगळं अस्तित्व जाणवत नाही, तो सर्वत्र केवळ माझं एकत्वच पाहतो. म्हणजे सगळ्या प्राणी मात्रामध्ये त्याला परब्रह्म किंवा इथं भगवान कृष्णच दिसतो. मग तो आणि परमात्मा एकमेकापासून भिन्न आहेत हे बोलणं व्यर्थ आहे, हे सांगायची गरजच नाही. तो असं मी बोललो नाही तरी तो परमात्मा म्हणजे मीच. मी जरी तुला सांगितलं नाही तरी मीच तो परमात्मा आहे, मीच या विश्वाचा नियंता आहे. दिवा आणि प्रकाश याच्यामध्ये ज्या प्रकारे एकतेची भावना असते, दिवा आला की प्रकाश येईल, दिवा गेला की प्रकाश जाईल, म्हणून दिवा आणि प्रकाश हे जसे एकत्र आहेत तशीच माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी असतो. ज्याप्रमाणे पाण्याच्या अस्तित्वाबरोबर ओलावा की बरस आहे, आकाशाच्या मापानेच पोकळी असते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाने त्या पुरुषाला आकार प्राप्त झालेला आहे. माऊली वेगवेगळ्या उपमा देऊन की मी आणि भगवान एकच आहे असं ज्याला कळलं किंवा तो कुठल्याही गोष्टीकडे विचार करणार नाही. 32वा श्लोक. ह्याच्याच पुढचं पश्चात 31वा. सर्वभूत स्थितं यो मां भजते तत्त्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. पुन्हा ही ऐक्य भावना पूर्ण याही श्लोकामध्ये सांगितलेली आहे. जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद घन वासुदेवाला बसतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे व्यवहार माझ्यावरच होत असतात. जेणे ऐक्याची आदिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला दैसा पटी तंतु वेगू का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती ऐसी ऐक्या जगाची स्थिती केली जणे ना तरी वृक्षांची पाने जे तुली रोपे नाही लाभिली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसे निअडे जो प्रतीतीचे नि पाडे मजसी तुके माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जागला. आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होये ते करू काही. तर जो विश्वस्वरूप झालेला आहे त्याला सर्वत्र मीच दिसतो. म्हणजे आत्मा आणि परमात्मा सगळीकडे चैतन्य जे एकच आहे ते सगळं दिसतं. हे वर्णन करताना माऊली 2-4 उदाहरणं देते आहे की वस्त्रामध्ये सर्वत्र एकच धागा असतो किंवा सोन्याच्या अलंकारामध्ये अलंकार वेगवेगळे असले, कपडे वेगवेगळे असले तरी त्याप्रमाणे सगळ्या कपड्यातला धागा एक आहे. अलंकारामधलं सोने काही वेगवेगळं नाहीये. तुम्ही अंगठी करा, गळ्यातल्या माळा करा किंवा आणखी काही करा, त्याच्यातलं सोनं एकच आहे. तर असं पर्वताप्रमाणे त्याची ऐक्याची स्थिती, अचल ऐक्य स्थिती झाली आहे. किंवा आणखीन एक दुसरं उदाहरण देतात की तुम्ही एक रोपटं लावलं तर त्याला एकच पान येणार नाही. झाडाला अनेक पानं असतात, एवढी रोपटी तुम्ही लावलेली नाही. तर एकच झाडापासनं, एकच रोपट्यापासनं अनेक पानं जशी निर्माण झालेली आहेत. तर हे ज्याला कळलं तर या अद्वैताच्या ज्ञानोदयाने, अद्वैत जेव्हा तो होतो
त्याचा ज्ञानाचा उदय झाला की द्वैताची रात्र संपते, द्वैत तिथं संपते. तो पुरुष, असा जो काही पुरुष आहे, प्रारब्ध योगाने पंचमहाभूतात्मक शरीरात राहत असला तरी अनुभवाच्या योग्यतेने माझ्याशी समतोल ठरलेला असल्यामुळे तो देहाशी तादात्म्य कसा पावेल, म्हणजे तो त्याच्या देहाशी तादात्म्य, जरी तो पंचमहाभूतात्मक देहामध्ये वसती करत असला तरी तो माझ्याशीच तादात्म्य करतो. त्याला आत्मानुभवामुळे विश्वव्यापकतेची जाणीव झाली आहे. त्याला व्यापक म्हटले नाही तरी तो सहजपणे विश्वव्यापक झालेला आहे. आणि आता तो देहधारी असला तरी त्याला देहाभिमान आणि आसक्ती उरत नाही. देहाभिमान त्याला राहत नाही. तो फक्त नैमित्तिक कर्म या देहामधनं करतो. आई इतर वेळी तो माझ्याशी म्हणजे विश्वस्वरूपाशी एकरूप होतो. अशी स्थिती वर्णन करणं शक्य असते तर तसे करण्यात आले असते. ही स्थिती जी आहे की तुम्ही देहात असून देहात नाही, ही स्थिती फक्त अनुभवच करू शकता आहात. ठीक आहे. तर मला एक कबीरांचा दोहा आठवतोय की आपले जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य किती आहे, इट इज अनसेपरेबल. तर एक असा त्यांचा दोहा आहे, त्यातला एक भाग मला थोडासा आठवत नाहीये. लहर ढूंढे पानी को, लहर ढूंढे पानी को, सूत ढूंढे कपडा ढूंढे सूत को. आणि आणखी तिसरा आहे, आणि तीनो उदके उद, असं सांगितलेलं आहे. म्हणजे पाणी आहे तेव्हाच लहर आहे, पाणी आहे तेव्हाच लहर आहे, सूत आहे म्हणून कपडा आहे. तसंच ब्रह्म आहे आणि प्रत्येकामध्येच तो ब्रह्माचा अंश आहे. तर ब्रह्म आणि जीव यांचं ऐक्य इथं सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक बघूया आपण, 32वा. आत्म उपमेन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. हा योगी जो आहे तो आपल्याप्रमाणे सर्वांना पाहतो, समभावाने पाहतो. तसे सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो. तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेलेला आहे. म्हणून ऐसो ते विशेषे आपण पेया सारिखे, जो चराचर देखे अखंडित. सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणेची जो. हा हे सम विषम भाव आणि कही विचित्र जे सर्व, ते मानी जैसे अवयव आकुले होती. हे ऐकैक एक काय सांगावे, जया त्रैलोक्याची आखवे, ऐसे स्वभावे बोधाले. तयाही देह एकुकीर आती, लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती. तरी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्म जी हा. म्हणून आपण पा विश्व देखिजे, आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्यची एक उपासिजे पांडवागा. हेतू ते बहुती प्रसंगी, आम्ही म्हणो याची लागी, ते साम्या परुती जगी प्राप्ती नाही. माऊली याचं थोडं वर्णन करताना सांगते की सर्व भूती सुख आणि दुःख आपल्यासारखे पाहतो. सगळीकडे सगळ्या जगाशी जो एकरूप होऊ शकतो, त्यांच्या दुःखाशी आणि सुखाशी दोघांची. म्हणून याचा शब्द विस्तार नको. जो आपल्यासारखेच सर्व चराचराला पाहतो, ज्याच्या मनाला सुख दुःखादी कर्मे आणि देह इंद्रियांनी केलेली पाप पुण्यात्मक कर्मे ही दोन आहेत असं तो मनाने जाणत नाही. हे सगळं एकत्व अद्वैत झालेला आहे असा तो आहे.
जगात जे समविषम आणि इतरही चित्रविचित्र पदार्थ आहेत, जगातले हे सगळे जे काही आहेत घटक, ते आपलेच घटक आहेत. म्हणजे याच उपनिषदामध्ये चैतन्य सगळीकडे एकच आहे. माझ्यात जे चैतन्य आहे ते झाडात आहे, दगडात पण आहे, असं जो मानतो त्याला सगळं जग हे आपणच आहोत असं वाटतं. ते एक एक काय वेगळेपणाने सांगण्याचं कारण नाही. ज्याला एकंदरीत सर्व त्रैलोक्यच आत्मस्वरूपी आहे असं अनुभवास येते, तो मानव देहधारी असला, त्याला पार्थिव शरीर असले, सर्व लौकिक व्यवहार त्याला प्रसंगानुरूप करावे लागतात. त्याला प्रसंगानुसार सुख आणि दुःख भोगावे लागते. पण असा साक्षात पुरुष परब्रह्मच होय. म्हणजे सगळं क्रिया करत असताना, लौकिक व्यवहारातल्या क्रिया करत असताना सुद्धा तो त्यापासून कमळाप्रमाणे वेगळा राहू शकतो. आपल्या ठिकाणी विश्व पाहावे आणि साऱ्या विश्वाच्या ठिकाणी स्वतःचं रूप पाहावं, म्हणजेच विश्वरूप होऊन जावे, अशा साम्याची तू उपासना कर. भगवान म्हणत आहे की अर्जुना, तुला आम्ही वारंवार एकदा सांगतो आहोत की या साम्या पलीकडे, म्हणजे आत्मा परमात्मा यांचं मिलन किंवा देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी प्राप्त करणे, ते मिळालं म्हणजे त्याला साम्य इथं म्हटलेलं आहे. आणि या साम्याच्या पलीकडे जगात मिळवण्यासारखं दुसरं काही नाही, हेच अत्यंत श्रेष्ठ असं साध्य होय. एक इथे आणखी एक मला एक तुकारामांचं एक गाथा लक्षात आली. ती किती साम्य असतं. तर त्याचं एक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. देका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा. जो रंजले गांजलेल्यांना पण आपलंसं करतो, त्यांची काळजी घेतो, तोच देव आहे. ते देव काही वेगळा नाहीये. पुढचा श्लोक आपण घेऊया. 33 आणि 34 दोन्ही एकत्र. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्ता साम्येन मधुसूदन, एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वास्थितिं स्थिराम्, चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम्, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. हा 34वा श्लोक आहे ना. जे काही पाठांतरासाठी अतिशय महत्वाचा, म्हणजे एक योग शिक्षक म्हणून योगाच्या प्रवाहामध्ये जे असतील, तर मनाचं इतकं परफेक्ट वर्णन ह्या 34व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितला, तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही. हा शिष्य पण तेवढाच तोलामोलाचा आहे कृष्णाचा, आणि तो परफेक्ट प्रश्न विचारतो आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढं, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. कारण हे श्रीकृष्णा, हे मन मोठे चंचल, शोभविणारे, मोठे दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा की रमुचिया कणवा, कवीन गुरुजी स्वभावा मनाजिया. हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी राटावया थोडे त्रैलोक्यया. म्हणोनी ऐसे कैसे घडेल, जे मर्कट समाधी येईल, कारा हा म्हणतलिया राहेल महावातू. दे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, दैरेसी हात फळी मिळवणी जाय. दे विवेका ते भुलवी, संतोषासी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही विषा.
जे निरोधले घे उवाहो, जया संयमची होय सावाहो, ते मन आपुला स्वभावो सांडील काही, म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आम्हासी साम्य येईल, हे विशेषेही न घडेल याची लागी. इथं भगवानांनी वेगवेगळे उपाय साम्य अवस्थेमध्ये येण्यासाठी सांगितलंय, पण अर्जुन त्यावेळेस आपल्यासारखाच आहे की त्याला हे शक्य होईल का, कसं जमेल अशी शंका त्याला येते. तेव्हा अर्जुन काय म्हणतो, देवा तुम्ही आमच्या कल्याणाच्या दृष्टीने खूप चांगला उपदेश करता आहात, परंतु मनाच्या चंचलतेमुळे आम्हाला अनुभवास येण्याचं पुरं पडत नाही. तुम्ही सांगताय मन शांत ठेवा, पण आमचं मन इतकं चंचल आहे. किती चंचल आहे हे मन, कसे आणि केवढे याचा विचार करू म्हटले तर याचा ठाव लागत नाही. आणि एरवी याला मुक्त संचार करण्यास त्रैलोक्य देखील अपुरे आहे. मी नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगतो की मन किती चंचल आहे. ज्या वेळेस जिथं पाहिजे तिथं सोडून सगळीकडे धावत असतं. 50% तो जाईल, पण तुम्ही जसं वर्गामध्ये तुम्ही बसला तर वर्गात असला की मग घरी काय चाललंय, दुपारी कुठं सिनेमाला जायचं आहे, संध्याकाळी कुठं पार्टीला जायचं आहे, किंवा आणखी काही तिकडं होत असतं. आणि पार्टीला गेला की सिनेमाला गेला तिथं सुद्धा मन शांत राहील का, मग वर्गात काय झालं होतं, घरी काय झालं होतं, असा तो नेहमी विचार करतो. आणि हाच प्रश्न अर्जुनाने सांगितलेला आहे की तो मन त्रैलोक्यामध्ये मुक्त संचार करतो, त्याला एका ठिकाणी कसं लावावं, मग मनाला कसे थोपटून धरणार. माकड, मरकट, मधु असे 8 आपल्याला सांगितले की हे कधी स्थिर राहत नाही. मला तो श्लोक आता आठवत नाहीये, पण मधु, मरकट आणखी असं म आहेत की जे तुम्हाला आठवत असेल तर सांगा. तर हे कधीही स्थिर राहत नाही. माकड कधी स्थिर राहील का, थांब म्हटल्याबरोबर वादळी वारा थांबेल काय, आपण वाऱ्याला सुद्धा थांबवू शकत नाही. जसं हठयोगामध्ये चंचलमयी मन कृष्ण नाही सॉरी मन चंचलम चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भावे, त्याप्रमाणे हे मन सुद्धा इकडे तिकडे भटकत असतं. जे मन बुद्धीच्या ज्ञानाचा वेळोवेळी छळ करते, निश्चयाला ढासळून टाकते, सात्विक धैर्याला चकविते, जे सारासार विचारशक्तीला बुरळ घालते, संतोषाला विषयाचं व्यसन लावते, स्वस्थ बसावे असं वाटलं तरी 10 दिशात भटकण्यास लावते. आणि मनाची चंचलता इथं वर्णन करता आहेत ते की ज्याला आवरू म्हटले तर जास्त उसळते, संयम करण्याचा प्रयत्न आवेश वाढविण्यास सहाय्य होतो, असं खोडकर मन आपलं स्वभाव टाकील काय. म्हणून आमचं मन निश्चल होईल आणि आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल, हे तू सांग, की ते आमच्याकडनं विशेष प्रयत्नानेही होणार नाही, असं इथं माऊली म्हणते आहे. मग भगवान म्हणताय भगवान श्री भगवान वाच, असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. ह्या सगळ्यांना आता योगामधले सगळे जण आहेत, ह्या श्लोकाचा संबंध बघा तुम्हाला कुठे लागतो का. क्लू देते पातंजल योगसूत्रामध्ये. तर श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो, मन चंचलाने आवडण्यास खरोखरीच कठीण आहे, यात काही शंका नाही. परंतु हे कुंती पुत्रा अर्जुना, ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येऊ शकते. तम कृष्ण म्हणती साचची, बोलत आहासिते तैसेची, यया मनाचा कीर चपळची, स्वभावोगा परिवैराग्याशेनी आधारे,
जरी लागले अभ्यासाची ये मोहरे, तरी केले मी एके अवसरे. स्थिरावेल काजे यया मनाचे एकनिके, जे देखिले गोडीची ठाया सोके. मनोनी अनुभव सुखची कवतिके, दावीत जाईले. आता तुम्हाला सांगितलं मॅडमने पतंजलीच्या याच्यामध्ये योगाची जी व्याख्या सांगितलेली आहे, योग चित्त वृत्ती निरोध हा, आणि मग या वृत्तींचा निरोध करण्यासाठी दोन मार्ग सांगितलेले आहेत. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध हा. ते जिथं अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते असं भगवानचं म्हणणं आहे. पतंजली जे सांगितलं की भगवानांनी जे सांगितलं ते पतंजली वेगळ्या शब्दात सांगताय. तर भगवान म्हणत आहे की तू म्हणत आहे, तुझे काय म्हणतोय ना की मन तुझं खूप वाऱ्याप्रमाणे चंचल आहे, ते अगदी खरं आहे. खरोखर या मनाचा चंचलता हा स्वभाव आहे. परंतु अभ्यास आणि वैराग्य काय काय आहे, अभ्यास कसा करायचा आणि वैराग्य कसं आणायचं हे पतंजली सांगितलेलं आहे. तर वैराग्याच्या सहाय्याने आणि योगाभ्यासाच्या सहाय्याने अंतर्मुख मार्गाकडे वळवले तर काही काळाने ते स्थिर होऊ शकेल. या स्थैर्याकडे जाण्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल, सततम तो अभ्यास करावा लागेल, आणि तो दीर्घ वेळ आणि श्रद्धेने करावा लागेल. तर ते मन हळूहळू स्थैर्याकडे येईल. कारण या मनाचा एक विशिष्ट चांगला गुण असा आहे की याने ज्याची गोडी एकदा चाखली की त्या गोडीची चटक लागून ते त्याच ठिकाणी घुटमळत. ज्या विषयाची त्याला गोडी लागली तो विषय त्याला परत परत अनुभवासं वाटतं. जसं पतंजलींनीच म्हटलेलं आहे की राग आणि द्वेष, राग द्वेषाचे जे काही सूत्र आहे काय आहे, सुखानुशयी राग हा. राग म्हणजे काय, गोडी लागली, सुख ज्याच्यापासून मिळतं त्याची गोडी लागली की तो राग हा क्लेश झाला, त्याला दूर. आता इथं याला गोडी लावायची आहे, पण ती स्थैर्याची गोडी लावायची आहे. म्हणजे मग तो स्थिर होईल आणि त्या गोष्टीची चटक लागून ते त्याच ठिकाणी घुटमळते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मसुखाची गोडी लावावी असं इथं माऊली वर्णन करून सांगते. इथं आपण थांबूयात. बाकीच उद्या बहुतेक आपलं पूर्ण होईल. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे वसाय दान हे. देखळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पावो. जो जीवांचील तो ते लावो, प्राणी जात वर्षत सकळ मंगली. ईश्वर निष्ठांची मांदी आळी, नवरत भूमंडळी भेट तूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलतेने अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन.
ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजी जो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम शांती 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 हरि ओम. धन्यवाद.